आज करजगाव येथे श्री विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन केले आहे। तर या श्रींचे सेवेकरी संत दास महाराज आपल्यासोबत आहे, आपण त्याच्यासोबत चर्चा करूया। नेमकं काय सांगाल तुम्ही याबद्दल? हा जो दत्तगीर नगर आहे ज्याचं नाव सध्या करजगाव आहे, इथे परब्रह्म स्वरूप दत्तगीर महाराजांची संजीवन समाधी आहे। या संजीवन समाधीला 150 वर्ष झाले। आमचे ज्येष्ठ बंधू दादा अनुप कुमार गुप्ता हे 2 वर्षात काही वर्षाआधी इथे दर्शनाला आले असताना त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला की ही फार संजीवन समाधी आणि ऊर्जेचं स्थान आहे, संतांची तपोभूमी आहे आणि या तपोभूमीला प्रकाश झोतात आणायला माऊलीच्या प्रेरणेने संत गजानन महाराजांच्या इच्छेने हा एक 3 दिवसाचा ब्रह्मोत्सव सोहळा संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी नागपूर यांच्या सहयोगाने समिती करजगाव आणि वरुड यांच्या सहकार्याने हा 3 दिवसाचा ब्रह्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या ब्रह्मोत्सव सोहळ्यामध्ये 3 दिवसाचं हवन पूजन दत्तयाग गणेश याग आणि त्यासाठी नागपुरातले प्रसिद्ध नंदनगिरी महाराज ब्राह्मणवृंद आलेले आहेत। यासोबत काल याची सुरुवात झाली। महाराजांची पालखी इथे लोणीवरून आगमन झालं, म्हणजे नागपूरवरून पालखी आली महाराजांची, लोणीवरून इथे आली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली। कालपासून इथे नर्मदा तटावरून
आणि देशातल्या वेगवेगळ्या तीर्थस्थानातून सिद्ध संत महात्मा आलेले आहेत. काल आळंदी संस्थान ज्ञानेश्वर माऊलींचं संस्थानचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त आणि दिंडी प्रमुख योगी निरंजननाथजी महाराज काल होते दिवसभर. काल त्यांचा प्रवचन झाला आणि आजसुद्धा जगद्गुरू रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्य महाराज अमरकंटक आणि ओंकारेश्वर रुक्मिणी कौंडिन्य पीठाचे पीठाधीश्वर आहेत, त्यांचं आगमन होत आहे. सिद्ध परमहंस राजूबाबा इथे आलेले आहेत. पडसोदच्या आई इथे आलेले आहेत. सिद्धघाट जबलपूर भेड़ाघाटवरून दादा पगलानजी महाराज ते प्रत्यक्ष दादाजीच्या प्रतिरूप आहे, त्यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. दासगणू महाराज आहेत, यांच्यासोबत जोगी टिकेरे आणि मतंगमुनी महाराज आलेले आहेत. असे वेगवेगळे संतांचं इथे आगमन झालेलं आहे. आज आता हे नगर परिक्रमा झाली आणि नगर परिक्रमेनंतर आता संत दर्शन सोहळा होणार आहे. उद्या श्री संत गजानन महाराजांचं विजय ग्रंथाचा पारायण सकाळी 7 वाजता प्रारंभ होईल, दुपारी 12पर्यंत चालेल. 12 नंतर सत्संग कीर्तन. उद्या देवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराजसुद्धा येणार आहे, तर त्यांचा प्रवचन मार्गदर्शन होईल आणि दिवसभर हा जो आनंदाचा सोहळा आहे 3 दिवसाचा सोहळा, रात्री उद्या त्याची सांगता होणार. धन्यवाद.